इथे जी डायग्राम दिसते तुम्हाला ती डीपीसीएम ची आहे. आता डीपीसीएम मीन्स डिफरन्शियल पल्स कोड मॉड्युलेशन. ठीक आहे. डिफरन्शियल पल्स कोड मॉड्युलेशन आपण काय यूज करतो? बिकॉज वी आर हॅव्हिंग सम ड्रॉबॅक्स इन द पीसीएम. तर पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये काही ड्रॉबॅक्स होते. ते ड्रॉबॅक्स कसे? इफ वी कन्सिडर अ सिग्नल x of t which having very smaller change in amplitude in its amplitude. ठीक आहे. खूप स्मॉल चेंज होते पॉइंट टू पॉइंट, म्हणजे त्याचे जी अँप्लिट्यूड आहे ते व्हेरी होत नाहीये. म्हणजे ज्या अशा मॅनरने ऐवजी जर समजा सिम्पल स्मॉल चेंजिंग असेल टाइम वाईज, तर त्या केसमध्ये काय होतं? इफ यू सॅम्पल दिस सिग्नल, ठीक आहे, याला जर आपण सॅम्पल केलं, सो इथे जर हे तीन जे आहेत, हा पॉइंट आणि हा पॉइंट, या तिन्ही याला जर मी डिजिटल मध्ये कन्वर्ट केलं तर ऑलमोस्ट माझे काय घेतोय? सिंगल एक डिजिटल व्हॅल्यू घेतोय. ती डिजिटल व्हॅल्यू लेट अज्युम दॅट इट इज 1 1. ठीक आहे. म्हणजेच काय दिसतंय की तीनही सॅम्पलसाठी मला बिट व्हॅल्यू काय मिळाली? 1 1. जर मला हे सगळे एनकोड करायचे असेल, कन्वर्ट करायचे असेल, तर वाईल कन्वर्टिंग सम एक्स्ट्रा गार्बेज बीट मे ऍडेड इन दॅट सिग्नल. ठीक आहे. गार्बेज बीट्स पण ऍड होऊ शकतात. त्याला आपण काय म्हणतो? रिडंडंट बीट्स. सो रिडंडन्सी मे ऍडेड इन केस ऑफ पीसीएम. ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्रा बीट ऍड होऊ शकतं जे आपल्याला रिक्वायर्ड नाहीये. प्लस प्रत्येक इच अँड एव्हरी, म्हणजे ज्याची गरज नाहीये अशा सॅम्पलला सुद्धा आपल्याला काय करावं लागतंय? 1 1 मध्ये. म्हणजे आता सिम्पली आपण याच्यामुळे एकच सॅम्पल जरी कन्सिडर केला असता तरी चालला असता आणि त्याचा डेटा फक्त सिंगल 1 1 घेतला असता तरी चालला असता. पण इथे काय होते? 3 वेळेस 1 1 1 1 1 1. जे डेटा टोटल किती आहे तुमचा? 3 सॅम्पलचा. हा पहिला सॅम्पलचा 1 1, पुढच्या सॅम्पलचा 1 1, तिसऱ्या सॅम्पलचा 1 1. म्हणजे बिट व्हॅल्यू काय झाली? इन्क्रीज झाली. सो नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड गोज ऑन इन्क्रीजिंग. नॅचरली बिट रेट इन्क्रीजेस. दॅट मीन्स बँडविड्थ इन्क्रीजेस. ठीक आहे. सो सर्किट कॉम्प्लेक्सिटी पण काय होते? इन्क्रीज होते. हे सगळं जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय करायचं असतं की सिम्पली डीपीसीएम यूज करायचा आहे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी डीपीसीएम मध्ये काय दिसतंय बघा डायग्राम मध्ये, डिफरन्शियल पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये सिम्पली इट इज हॅव्हिंग वन कंपॅरेटर. ठीक आहे. इथे एक कंपॅरेटर आहे. कंपॅरेटर इज यूज टू कम्पेअर द सिग्नल विच आर कमिंग फ्रॉम द प्रेडिक्टर अँड सॅम्पल्ड सिग्नल, सॅम्पल्ड सर्किटरी. ठीक आहे. सॅम्पल अँड होल्ड करणं जो काही सिग्नल येतोय इट इज डिनोटेड बाय एक्स ऑफ NTS, and whatever the output of predictor is denoted by x dash of NTS. ठीक आहे. हा काय आहे? x dash of NTS. n म्हणजे काय? नंबर ऑफ सॅम्पल्स. TS मीन्स टाइम ड्युरेशन. सॅम्पलिंग पल्स मधला जो इन्स्टंट आहे तो टाइम ड्युरेशन आहे. सो दोघांचं जेव्हा तुम्ही सिग्नल कम्पेअर करताय दॅट मीन्स यू जनरेट द डिफरन्स बिटवीन द सॅम्पल्ड सिग्नल अँड द आउटपुट ऑफ प्रेडिक्टर, and it is given as E of NTS, which is the error signal. This error signal is then quantized. ठीक आहे. क्वांटाइज केला जातो. सो क्वांटाइज सिग्नल इज गिवन बाय EQ of NTS and it is then applied to encoder. आता हे सगळं ऑपरेशन आपण का परफॉर्म करतोय? परफॉर्म करण्यामागचं रिझन काय? प्रिव्हियसली मी सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा सेम सॅम्पल्स असतात, सेम व्हॅल्यूचे, सेम इन्स्टंटचे, त्या मोमेंटला हा काय करतो डीपीसीएम? इट कम्पेअर्स द प्रिव्हियस सॅम्पल अँड प्रेडिक्टेड सॅम्पल. ठीक आहे. म्हणजे फ्युचर सॅम्पल जो असेल हे दोन्ही सॅम्पल तो कम्पेअर करेल. जर इक्वल व्हॅल्यू असेल तर त्याची तो काय करणार? एक सिंगल व्हॅल्यू जनरेट करेल बाय ऍडिंग. ठीक आहे. अक्युम्युलेटर मध्ये इथे तो परफॉर्म करतोय ऑपरेशन. ठीक आहे. जो काही प्रिव्हियस सॅम्पल आहे तो येतोय आणि जो प्रेडिक्टेड सिग्नल आहे तो येतोय. प्रेडिक्टेड सिग्नल आणि अक्युम्युलेटर म्हणजे प्रिव्हियस सिग्नल आणि पुढचा सिग्नल दोन्ही कम्पेअर केले होते, ऍड होतात आणि फायनल एकच सिग्नल जो जनरेट होतो तो तुम्ही देतात कंपॅरेटरला. कंपॅरेटरकडनं परत क्वांटायझरला जातो, क्वांटायझरला परत एन्कोडरला जातो. ठीक आहे. सो या मॅनरने हे ऑपरेशन परफॉर्म होतं. याचा फायदा काय झाला की नंबर ऑफ बिट्स काय झाले? रिड्यूस झाले. कारण इथे तो डिफरन्स फाइंड आउट करतोय. डिफरन्स फाइंड आउट करताना जो काही ओव्हरऑल रिझल्ट येणार आहे तो खूप मिनिमाइज्ड असणार आहे आणि ह्या मिनिमाइज रिझल्टला क्वांटाइज करणं सोपं आहे आणि परत एनकोड करणं पण सोपं आहे. सो बिट रेट काय झाला? रिड्यूस झाला. प्लस आपण नेक्स्ट सॅम्पल प्रेडिक्ट करतोय म्हणजे त्याचं एक अँप्लिट्यूड प्री डिसाइड करतोय. त्याच्यामुळे काय होते? इथे ऍडिशन झाल्यामुळे काय झालं? नॅचरली इथे अँप्लिट्यूड चेंज झालंय. सिग्नलची व्हॅल्यू काय झाली? चेंज झाली आणि
तुमचा सॅम्पलिंग सिग्नल काय झाला, चेंज झालेला आहे. सो हे सिम्पल ऑपरेशन परफॉर्म करायचं, त्यासाठी ऍडिशनल सर्किटरी काय यूज केली याच्यामध्ये, प्रेडिक्टर. सो प्रेडिक्टर इज युज्ड टू प्रेडिक्ट द sampled signal. So predictor just compared the previous signal and generate the predicted sampled signal किंवा फ्युचर सिग्नल तो काय करतो, जनरेट करतो. सो याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की हा किती म्हणजे जो काही प्रेडिक्टरचा आउटपुट आहे, प्रेडिक्टरला जो काही आउटपुट देतोय आपण एक्स डॅश ऑफ NTS किंवा इथला जो क्वांटाइज सिग्नल आहे हा ऍक्च्युली काय आहे, हा इक्वेशन कुठून आला, कसा येतो, काय परफॉर्म होतं आणि हा कशावर डिपेंड आहे. इज इट डिपेंड्स ऑन दी फिल्टर कॅरेक्टरिस्टिक्स और इज इट डिपेंड ऑन दी क्वांटाइज सिग्नल अँड इनपुट सिग्नल. सो हे आपल्याला बघितलं पाहिजे. त्यासाठी सिम्पली इक्वेशन्स आहे. पहिलं इक्वेशन काय, पॉइंट. सगळ्यात महत्वाचं इथे काय दिसते, परफॉर्म होताना ऍडिशन कंपॅरिझन होते. सो तुम्हाला E ऑफ NTS जे इक्वेशन आहे काय मिळतंय, E ऑफ NTS इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन एक मिनिट आहे. तुमचा E ऑफ NTS इज इक्वल्स टू काय ते, डिफरन्स बिटवीन युअर सॅम्पल्ड सिग्नल X ऑफ NTS मायनस X डॅश ऑफ NTS. लेट दिस बी युअर इक्वेशन नंबर 1. त्यानंतर पुढचा पॉइंट काय येतोय की हा जो E ऑफ NTS आहे तो क्वांटाइज केला जातो आणि EQ ऑफ NTS फॉर्म होतो, तो कुठे जातोय, ऍडिशनला जातोय. ऍडिशन होताना इथे काय दिसतंय, एक प्रेडिक्टेड सिग्नल X डॅश ऑफ NTS आणि EQ ऑफ NTS मीन्स क्वांटाइज सिग्नल यांचं ऍडिशन होऊन तुम्हाला एक फायनल क्वांटाइज सिग्नल मिळतो, म्हणजे नेक्स्ट सॅम्पल मिळतो आणि त्याच्यावरून ते प्रेडिक्ट करून फिल्टर काय करतो, नवीन सिग्नल जनरेट करतो. सो इथलं जे ऍडिशन आहे, इथलं काय सिग्नल येणार आहे, दॅट XQ इंटू ब्रॅकेट NTS हा XQ, हा काय आहे, समेशन ऑफ X डॅश आणि EQ, समेशन ऑफ X डॅश ऑफ NTS प्लस EQ ऑफ NTS. ठीक आहे. सो क्वांटाइज्ड एरर सिग्नल प्लस प्रेडिक्टेड सिग्नल दॅट इज X डॅश ऑफ NTS. आता आपल्याला काय करायचंय, कन्वर्ट करायचं आहे सिग्नलला. इक्वेशन X ऑफ NTS, X डॅश ऑफ NTS, XQ NTS पर्यंत बरोबर आहे. ओके. क्वांटायझेशन प्रोसेस जर तुम्ही ऐकलेली असेल तर क्वांटायझेशन प्रोसेसमध्ये मी सांगितलं होतं, वन क्वांटायझेशन नॉइज इज ऑलवेज जनरेटेड विथ क्वांटाइज्ड सिग्नल. ठीक आहे. सो त्या केसमध्ये इथे आपण काय कन्सिडर करू शकतो की EQ NTS इज नथिंग बट समेशन ऑफ E ऑफ NTS प्लस Q of NTS. Let Q of NTS be your quantized error. ठीक आहे. हा काय केला आपण, ऍझ्युम केलं क्वांटाइज्ड एरर विच इज जनरेटेड while your error signal is passed through quantizer. सो आता E of NTS चं इक्वेशन ठीक आहे. त्यानंतर आता याला आपण इक्वेशन नंबर हा जो होता
हा आपण ॲझ्युम करू इक्वेशन नंबर 2, हा ॲझ्युम करू इक्वेशन नंबर 3. नोट डाऊन करून घ्या तुम्ही सगळ्यांनी तिन्ही इक्वेशन्स, मला 1 बाय 1 सांगा. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, EQ ऑफ NTS ची व्हॅल्यू 3 मधली व्हॅल्यू 2 मध्ये पुटअप करायची आहे. ठीक आहे, मग आता मी वरती पुटअप करते. So EQ of NTS is nothing but E of NTS plus Q of NTS. So E of NTS plus Q of NTS. ठीक आहे, हे मिळालं. XQ of NTS इक्वेशन काय मिळालं, X डॅश ऑफ NTS प्लस E of NTS प्लस Q of NTS. ठीक आहे, X डॅश ऑफ NTS प्लस E of NTS याच्याकडे जर बघितलं तर इक्वेशन 1 ना आपल्याला एक डेटा मिळतोय. इक्वेशन 1 ला जर आपण कन्वर्ट केलं, इक्वेशन 1 ला आपण कन्वर्ट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, X ऑफ NTS इज इक्वल्स टू काय मिळतं, E ऑफ NTS प्लस X डॅश ऑफ NTS, म्हणजेच हे समेशन. या दोघांना आपण रिप्लेस करू शकतो बाय X ऑफ NTS ने. सो मी आता इथे काय करते, रिप्लेस करते याला. सो मला आन्सर काय आलं, XQ ऑफ NTS इज नथिंग बट समेशन ऑफ X ऑफ NTS plus Q of NTS. So which indicates what? Whatever the predicted signal which is to be predicted, the signal which is to be predicted, it does not depends upon the predictor characteristics. ठीक आहे, मेन कंडिशन काय होती एवढं सगळं सांगण्याची, की प्रेडिक्शन फिल्टर जे तुम्ही यूज करताय त्या फिल्टरचे कुठलेही कॅरेक्टरिस्टिक्स तो कन्सिडर करत नाही. ही जी व्हॅल्यू आहे ही डिरेक्टली डिपेंड्स असते सॅम्पल सिग्नलवर आणि तुमचा क्वांटाइज्ड एररवर, जो क्वांटायझेशन मध्ये जनरेट होतो त्याच्यावर हा सिग्नल डिपेंड असतो X ऑफ Q ऑफ T. आणि याच्याने काय होतं, तुम्हाला एक सॅम्पल सिग्नल जनरेट होतो, नेक्स्ट प्रेडिक्टेड सिग्नल जनरेट होतो. म्हणजे प्रिव्हियस सॅम्पल तो कम्पेअर करतो प्लस जो काही क्वांटाइज सिग्नल आहे, फ्युचर क्वांटाइज सिग्नल, दोघांचं कम्पॅरिझन करून एक फायनल होतो ना. आणि मग नेक्स्ट प्रेडिक्टेड व्हॅल्यू सॅम्पल जनरेट होते, ती परत प्रेडिक्टेड व्हॅल्यू प्रिव्हियस सॅम्पल सोबत कम्पेअर केली जाते आणि एक एरर सिग्नल जनरेट होतो. तो एरर सिग्नल पास होतो क्वांटायझरकडे. ठीक आहे, क्वांटायझरकडनं तो जातो एन्कोडरकडे. ठीक आहे, सो हे सगळे ऑपरेशन परफॉर्म होता. सो याच्यामुळे काय झालंय की एरर सिग्नल जनरेट झाल्यामुळे जो काही ओव्हरऑल बिट रिक्वायरमेंट होती ती काय झाली, रिड्यूस झाली इन केस ऑफ DPCM. सो बिट रेट रिड्यूस झालाय, नॅचरली बँडविड्थ पण काय होणार आहे, रिड्यूस्ड होणार आहे. प्लस ऍडव्हान्टेज मध्ये याच्यामध्ये मेन बेसिक काय झालं की बिट रेट रिड्यूस झाला, काय म्हणतात त्याला, बँडविड्थ रिड्यूस झाली. आणि प्रिव्हियस जे प्रेडिक्टेड सिग्नल आपण सिग्नलला प्रेडिक्ट करतोय त्याच्यामुळे नंबर ऑफ सॅम्पल सिग्नल पण काय झाले, रिड्यूस झाले. सो याच्याने सर्किट कॉम्प्लेक्सिटी पण काय झाली, कमी झाली. सो सिम्पल सर्किटरी. सो कंपॅरिझन बिटवीन PCM आणि DPCM जर ॲझ्युम केलं तर व्हेरी फर्स्ट पॉइंट, इन PCM द बिट रेट इज मॅक्झिमम वाईल इन DPCM बिट रेट इज मिनिमम. दुसरं बँडविड्थ इज मॅक्झिमम इन केस ऑफ PCM while bandwidth is minimum in case of DPCM. थर्ड पॉइंट काय येणार याच्यामध्ये, सर्किट कॉम्प्लेक्सिटी. सर्किट कॉम्प्लेक्सिटी इज हायर इन केस ऑफ PCM while it is minimized in the DPCM just because of use of prediction filter. ठीक आहे, हा use of filter or use of prediction filter not used in PCM but used in DPCM. Then feedback. आता इथे काय केलेलं आहे, जो काही क्वांटाइज सिग्नल आहे तो तुम्ही फीडबॅक करताय. So feedback is present in DPCM while feedback is absent in PCM. ठीक आहे, आता हा DPCM कुठे यूज होतो, पूर्ण तुमचा जो इमेज प्रोसेसिंग टेक्निक जे असतं त्या इमेज प्रोसेसिंग टेक्निकमध्ये तुम्हाला DPCM युजफुल असतो. म्हणजे स्पीच प्रोसेसिंग, स्पीच कोडिंग असेल, ऑडिओ कोडिंग असेल, व्हिडिओ कोडिंग असेल, या सगळ्या ज्या इमेज प्रोसेसिंग टेक्निक्स आहे, सिग्नल, स्पीच, व्हॉइस एक्सेट्रा, या सगळ्या सिग्नल प्रोसेसिंगमध्ये तुम्ही काय यूज करता, DPCM यूज करू शकता. त्यामुळे तुम्हाला काय मिळते, आपण जे कन्वर्ट करतो सिग्नल, त्या सिग्नल प्रॉपर तुम्हाला व्हॉइस नोट्स कॅप्चर करता येतात जस्ट बिकॉज ऑफ प्रेडिक्शन ऑफ फ्युचर सॅम्पल सिग्नल. क्लिअर? कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? डाऊट आहे का?
येस और नो? ओके. ओके. ठीक आहे. नसेल समजलं तर नंतरही विचारलं तरी काही हरकत नाहीये. हा, नेक्स्ट राहिलाय, हा झाला ट्रान्समीटर. आपल्याला सेम वे डीपीसीएमचा रिसिव्हर स्टडी करायचा आहे. सो रिसिव्हर मध्ये काय दिसतंय बघा, सिम्पली एनकोडरच्या जागी डिकोडर आलेला आहे. जो एनकोडर कडनं डीपीसीएम सिग्नल मिळत होता तो रिसिव्ह झाला, डिकोडरला पास झाला. ठीक आहे. डिकोडरला पास झाल्यानंतर डिकोडर काय करतोय, जस्ट इट रिकन्स्ट्रक्ट दी सिग्नल. जो ओरिजिनल डीपीसीएम आहे याच्यामध्ये जो नॉईज ऍड झालेला असेल तो फिल्टर आउट करून रिकन्स्ट्रक्शन करतो. रिकन्स्ट्रक्ट केल्यानंतर हा जातोय अक्युम्युलेटरकडे. हा, मग अशी सांगायचं राहिलं, तिथला जो समेशन साईन आहे त्याला आपण अक्युम्युलेटर म्हणतो. हा, जो प्रेडिक्शन फिल्टरच्या आधी लावलेला होता तो. ठीक आहे. सो अक्युम्युलेटर काय करतोय, इट कॅप्चर्स दी सिग्नल्स विच आर प्रेडिक्टेड बाय दी फिल्टर, म्हणजे परफॉर्म दी ऍडिशन जस्ट टू गेट दी प्युअर आउटपुट. आता इथे काय होतं बघा, डिकोडर नंतर तुम्हाला इथे ऍक्च्युली काय मिळतो, क्वांटाइज सिग्नल मिळतो. त्या क्वांटाइज सिग्नलला परत तुम्ही काय करताय, अक्युम्युलेटर आणि प्रेडिक्शनचं ऑपरेशन परफॉर्म करून एक ओरिजिनल सॅम्पल्ड सिग्नल जनरेट करता आणि ओरिजिनल तुमचा काय होतं, सिग्नल रिकन्स्ट्रक्ट होतोय. ठीक आहे. सो याच्यातले जेवढे सॅम्पल सिग्नल्स होते ते सगळे काय होतात, रिमूव्ह होतात आणि तुम्हाला काय मिळतं, प्युअर साइन वेव्ह मिळत असते. सो डिकोडर इज यूज टू डिकोडर अँड द अक्युम्युलेटर परफॉर्म्स रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिग्नल. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की वेल क्वालिटी मॅनरने तुमचा सिग्नल काय होतो, जनरेट होतो. सो परफॉर्म होताना इकडनं तो डेटा जो डिजिटल सिग्नल तो डिकोड होतो, म्हणजे क्वांटाइज सिग्नल मध्ये येतो. क्वांटाइज सिग्नल परत तुम्ही काय करताय, त्यातले जे सॅम्पल्स आहे त्या सॅम्पल्सला रिमूव्ह करून, म्हणजे सॅम्पल्सला ऍड करून, इन शॉर्ट प्रत्येक पॉइंटला ऍड करून तुमचा एक कंबाईन सिग्नल जनरेट होतो. जो कंबाईन सिग्नल तुमचा ओरिजिनल एक्स ऑफ टी असतो. ठीक आहे. सो हा सिग्नल तुम्हाला मिळतो. सो हे सिंपल ऑपरेशन आहे. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? इमिटर फार सोपे आहेत प्रत्येक याचे सर्किटरीचे. जर तुम्हाला ट्रान्समीटर समजला तर इमिटर एक्सप्लेन करणं खूप इझी, इमिटरच आलं, रिसिव्हर एक्सप्लेन करणं खूप इझी आहे जर ट्रान्समीटर समजला तर. डाऊट असेल तर विचारू शकता.